खरं तर दाळबाटी हा पदार्थ राजस्थानी आहे। ती राजस्थानाची स्पेशालिटी आहे। वेगवेगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या पदार्थांच्या स्पेशालिटी असतात। आजची आपली रेसिपी आहे राजस्थानी दाळबाटी। मस्त कुरकुरीत दाळबाटी ही कशा पद्धतीने आणि कोणते साहित्य लागणार आहे ते आज आपण पाहूयात। राजश्री रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। व्हिडिओ पाहण्यापूर्वी ह्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। दाळबाटीसाठी आधी कुकरला डाळ लावायची आहे। त्यासाठी ह्या वाटीने मोजून डाळी घेतल्या। 3 प्रकारच्या डाळी घेतल्या। मसूर डाळ, तूर डाळ आणि मूग डाळ तीनही समप्रमाणात आहेत। त्या स्वच्छ धुवून कुकरला लावायच्या। त्याच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या। त्या व्यवस्थित शिजल्या पाहिजेत। बाटीसाठी पीठ मळून घ्यायचं। ह्या बाउलने पीठ मोजून घेणार आहे। 2 बाउल गव्हाचे पीठ, 1 बाउल बेसन पीठ, 1 बाउल रवा, 1 चमचा ओवा, अर्धा चमचा खायचा सोडा, 1 चमचा मीठ, 1 चमचा हळदी पावडर हे सगळं मिक्स करून घ्यायचं। सगळ्यात शेवटी अर्धी वाटी कडकडीत गरम केलेले तेल घालायचं आणि व्यवस्थित हाताने मिक्स करायचं। गरम तेल घातल्याने बाट्या ह्या कुरकुरीत बनतात। त्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी घेऊन कणिक तिंबून घ्यायची। कणिक तिंबताना खूप मस्त वास येत आहे, खमंग वास येत आहे। बेसन आणि ओवा घातल्याने, रवा घातल्याने बाट्या ह्या खस्ता बनतात। ह्या पिठाला अर्धा ते पाऊण तास रेस्ट द्यायची, कारण रवा घातल्याने पीठ भिजायला वेळ लागतो। पीठ तयार होईपर्यंत डाळीच्या फोडणीची तयारी करायची। कणिक तिंबून अर्धा ते पाऊण तास झाले। आता बनवायची बाटी। इकडे बाट्या वाफवण्यासाठी एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं। कढईच्या मधोमध एक ताट ठेवले। साईडला डाळीचे कुकर लावले। ह्या ताटामध्ये बाट्या वाफवून घ्यायच्यात। आता बाटी तयार करायची। त्यासाठी बाट्या ह्या लाटून घ्यायच्या। बाट्या लेअरवाल्याच बनवायच्या। त्यासाठी एका पोळीच्या आकाराची कणिक घ्यायची। कणिक ही लाटण्यापूर्वी तिला हातावर व्यवस्थित आकार देऊन दोन्ही साईडने पीठ लावून घ्यायचे, कारण पोळपाटाला चिकटणार नाही। पोळी ही दोन्ही साईडने एकसारखी गोलाकार लाटायची आणि पातळ पण, कारण बाटीला व्यवस्थित लेयर सुटतील अशा पद्धतीने व्यवस्थित लाटून घ्यायची। झाली लाटून। आता पोळीला फोल्डिंग करायचं। पोळीला अशा पद्धतीने फोल्डिंग करायचं आणि बाटीचा आकार द्यायचा। बाटी वाफवताना हे लेयर्स पण सुटसुटीत होतात आणि आतून पण छान वाफले जाते। ही अशा प्रकारची एक झाली। आता दुसऱ्या प्रकारची बनवायची वेगळ्या पद्धतीनं। दोन्हीही प्रकारच्या बनवून झाल्या। त्या दोन्हीही लेयर्सवाल्या आहेत। वाफवल्याच्या नंतर दोन्हीला पण छान लेयर सुटतात। आकार कसाही असो, चव मात्र एकाच प्रकारची असते। झाल्या सगळ्या बाट्या बनवून। 2-3 प्रकारच्या बाट्या बनवल्या। कढईतले पाणी गरम झाले। त्यावरती ताटामध्ये बाट्या वाफवून घ्यायच्या। ताटाला व्यवस्थित तेल लावून त्यावरती बनवलेल्या बाट्या ठेवायच्या आणि बाट्यावरती कढईच्या साईजचे ताट झाकायचे। ताट झाकून 20 ते 25 मिनिटे बाट्यावरचे झाकण काढायचे नाही, कारण बाटी बाहेरून त्यासोबत आतून पण छान वाफल्या पाहिजेत। वीस ते 25 मिनिटं झालेत। मस्त वाफलेत, खूप छान वाफलेत। आता वाफवलेल्या बाटींना 5 ते 10 मिनिटे थंड होऊ द्यायचे आणि थंड झाल्यावरती चाकूने त्याचे मधोमध काप करायचे। सगळे कट केल्याच्या नंतर त्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं। कढईतले तेल गरम झाले आणि आता बाट्या एक एक सोडायच्यात आणि व्यवस्थित तळून घ्यायच्यात। खरपूस तळायच्या आहेत। मस्त खरपूस तळल्या आणि कलर पण ब्राऊन झाला। हे तळून झाल्या की बाकीच्या पण तळून घ्यायच्या। आतून बाहेरून मस्त तळल्यात आणि लेयर्स पण सुटलेत, छान झाल्यात मस्त। पहा कसे कुरकुरीत झाले आणि लेयर्स पण मस्त आलेत। हवाबंद डब्यात स्टोर करून ठेवले तर 8 दिवस तरी छान टिकतात। असे मस्त क्रंची झालेत। आता डाळ फोडणी द्यायची। इकडे फोडणीसाठी आणि तडक्यासाठी साहित्य घेतले।
गॅस ऑन करून गॅसवरती कढई ठेवली। त्यामध्ये फोडणीसाठी तेल टाकायचं, फक्त फोडणीपुरतं तेल घालायचं। डाळीला फोडणी तर दिली, परत डाळीला तडका द्यायचा। एक नंबर बाट्या झाल्या, कुरकुरीत, टेस्टी आणि खूप लेयर्सवाल्या। बाट्या ह्या वेगवेगळ्या आकारातील वेगवेगळ्या प्रकारच्या बनवल्या जातात। आज मी तुम्हाला लेयर्सवाल्या कुरकुरीत पद्धतीच्या बनवून दाखवल्या। कुरकुरीतसोबत त्या खस्ता पण झाल्या। ह्या बाटे तुम्ही डिशमध्ये घेऊन त्याचा हाताने चुरा करून त्यामध्ये आपल्याला हवे असेल तितके तूप घेऊन त्यामध्ये तडक्यावरी डाळ घालून गरमागरम खाण्याचा आनंद घ्यायचा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा। ह्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।